अखाद्य देशात सुरू असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आता घरगुती गॅसवर याचा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्याची आपण दृश्य पाहिली तर पेन या ठिकाणी आज पहाटेपासूनच जे आहे ते नागरिकांनी आपल्या घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास तासोन तास हे नागरिक जे आहेत ते गॅसच्या लाईनमध्ये उभे आहेत आणि प्रचंड मोठी जी लाईन आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। कधीपासून या लाईन मध्ये उभा आहेत आणि किती टाइम? सकाळी 5 वाजल्यापासून इथं आलोय आम्ही आणि अजूनपर्यंत कशाचं नाही। त्याचं नियोजन जर का करायचं झालं तर गाडी इथे येऊन इथे लाईनला उभं राहायचं, ते आतमध्ये जाणार, पुन्हा दुसरी लाईन लावायची आणि नंतर बुकिंग होणार आणि नंतर गॅस मिळणार। त्याच्यामुळं प्रत्येक माणसाचा कामाचा वेळ आणि ही सगळी मेहनत वाया चाललेली आहे। त्याच्यामुळं असं घरगुती गॅससाठी तरी होता कामा नये, कारण हा सगळ्या जनतेचा जो त्रास आहे तो आपण पाहताय। सगळेजण आज जवळजवळ 500-600 लोक लाईन मध्ये जास्त 500-600 लोक आहेत। महिला देखील आपल्या सोबत आहेत। ताई, कधीपासून उभं राहिलात तुम्ही आणि काय वाटतंय? 5 वाजल्यापासून आहे। माझ्या 2 मुली आहेत, मी गॅससाठी इथे आली आहे, तरी पण अजून गॅस बुकिंग झालं नाही। काय भेटणार आहे की नाही काय माहित नाही। ताई, तुम्हाला काय नेमकं वाटतंय? आपण पाहिलं तर पहाटे 4 वाजल्यापासून ते 5 वाजल्यापासून हे नागरिक जे आहेत ते घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी या रांगेत उभे आहेत। मात्र अद्यापही गॅस जो आहे तो यांना सिलेंडर जो आहे तो अद्यापही भेटला नाही आणि त्यामुळे पुढच्या काळात कशा पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यासाठी मिळेल की नाही मिळेल असा खरं तर सवाल या नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।